ज्यांनी अनेकांची घरं फोडली त्यांच्यासोबत असंच होणार असं देखील यावेळेला म्हटलेलं आहे। ज्यांची जशी कर्म तशी फळं भोगावी लागतात। राष्ट्रवादीच्या फुटीवरती खासदार सुजय विखे पाटलांनी शरद पवारांवर टीका केली आहे। तर शरद पवारांचा इतिहास संघर्षाचा आहे, विखेंनी आपला कुटुंबाचा इतिहास पाहावा अशी टीका सुजय विखे पाटलांवरती रोहित पवारांनी। त्यांनी सगळ्यांचे घरं फोडले महाराष्ट्रामध्ये। तर ते कसं आहे की 100 चूहे मार के बिल्ली चली हज करने अशी जी मन आहे ती एकदम उपयुक्त लागू होते। ज्यांनी सगळ्यांचे घरं फोडले म्हणजे मी पण त्याचा ज्याला म्हणतो लोकसभेला मागच्या माझे सख्खे काका कोणाच्या स्टेजवर कोण घेऊन गेलं, बीड असेल, असे किती घरं ज्यांनी फोडले। आज त्यांचं घर फुटलं तर ही ज्याला म्हणतो कर्मा असतो आणि कर्मा हा जो जसं करेल त्याला तसं भोगावं लागेल आणि ते भोगू राहिलेत। हा कर्माचं फळ आहे आणि हे सिद्ध होतं की ईश्वर आहे। नाही तुम्हाला संघर्ष करायचा नाही, तुम्हाला काय पाहिजे तर फक्त संधी पाहिजे आणि सत्ता पाहिजे। आमची संघर्षाची परंपरा आहे। सामान्य लोक या महाराष्ट्रामध्ये संघर्ष करत आहेत। आज आम्ही ईडी असो नाहीतर भाजपची मोठी भली सत्ता असो त्यांच्या विरोधात संघर्ष करत विचाराला गद्दारी आम्ही केलेली नाही। ही आमची परंपरा आहे जी आम्ही प्रामाणिकपणे वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांच्या विश्वासाने। आणि तुम्ही काय करता आज इथं तर उद्या तिथं, हे योग्य नाही। त्यामुळे तुम्ही केलेलं वक्तव्य हे कदाचित घाई गडबडीने केलेलं वक्तव्य, स्वतःच्याच घरचा अभ्यास पहिला केला असता तर हे वक्तव्य तुम्ही केलं नसतं।